नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा. 5 गुण. 1. स्मार्ट कार्ड म्हणजे मेट्रोचे तिकीट. गोड फुलांचा गारवा सुगंधात थरारेल. रायगड गडाला राजांचा गड असे म्हणतात. आजी नातवाला बागेत घेऊन चालली होती. कागद कपडाच वापरा, नको प्लॅस्टिकच्या पिशवी. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुण. 1. आजोबांची नात खुदकन का हसली? आजोबांनी विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिल्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली. अजय कसा होता? अजय हुशार, अभ्यासू आणि मनमिळावू होता. ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम झाला? उत्तर, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर उष्णता वाढते, नद्या विहिरी आटतात आणि सर्वत्र रखरखाट होतो. पुढील प्रश्न, घरोघरी उजेड कसा येणार आहे? उत्तर, अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा दिवा लावल्यास घरोघरी उजेड येणार आहे. पुढचा प्रश्न, खाशाबांचे आजोबा कोणत्या खेळात प्रवीण होते? खाशाबांचे आजोबा कुस्ती खेळात प्रवीण होते. प्रश्न क्रमांक 3, त्यामधील अ. पुढील शब्द प्रमाण भाषेत लिहा. होय, हो, नाही, नाही. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 ब. पर्यावरणासंबंधी 2 घोषवाक्ये लिहा. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा. झाडे लावा, झाडे जगवा. प्रश्न क्रमांक 3 क. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 10 गुण. अजय अस्वस्थ का झाला? उत्तर, अजयच्या मित्रांनी त्याला वाढदिवसाला बोलवले नाही म्हणून तो अस्वस्थ झाला. पुढील प्रश्न, तुमची कालच्या दिवसाची रोजनिशी लिहा. विद्यार्थ्यांनी स्वतः काल काय केले ते इथे लिहिणे अपेक्षित आहे. इथे नमुना दाखल लिहून दिलेला आहे. कालचा दिवस अतिशय व्यस्त होता. सकाळी लवकर उठून योगासने केली. त्यानंतर आईला कामामध्ये मदत केली. अभ्यास करण्याची वेळ, फिरायला गेला असेल तर फिरण्याची वेळ तुम्ही लिहू शकता. यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न पहा पुढचा. शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला? उत्तर, जेव्हा लेखकाने उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा आजीला आनंद झाला. उजडल्यामुळे निसर्गात कोणकोणत्या घटना घडतील? उत्तर, उजडल्यामुळे निसर्गात अनेक घटना घडतील, जसे की पक्षी आनंदाने गातील, फुले उमलतील आणि सर्वत्र प्रकाश पसरेल. बाईच्या हरणीचे मरण का ओढवले? उत्तर, बाईच्या हरणीचे मरण ओढवले कारण ती दुर्लक्ष केली गेली, तिची काळजी घेतली नाही. प्रश्न क्रमांक 4 अ. समानार्थी शब्द लिहा. 2 गुण. देह, शरीर, कथा, गोष्ट. ब. प्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, थंड, उजवा, डावा. क. प्रश्न खालील तक्ता पूर्ण करा. पुल्लिंग आजोबा, स्त्रीलिंग आजी. त्यानंतर तक्ता दुसरा पहा. स्त्रीलिंग शिक्षिका दिलेला आहे. उत्तर पुल्लिंगमध्ये शिक्षक लिहायचं आहे. ड. प्रश्न, पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा. 2 गुण. आई भाकरी करते, सकर्मक. गणेश रस्त्यात पडला, अकर्मक. यानंतर पुढील प्रश्न, खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. 2 गुण. जखम, खेळताना माझ्या पायाला जखम झाली. 2. पिवळा, सूर्यफुलाचा रंग पिवळा असतो. प्रश्न क्रमांक 5, खालील एका विषयावर निबंध लिहा. 6 गुण. पाऊस पडला नाही तर किंवा माझा आवडता खेळ यापैकी कोणताही एक विषय निवडायचा आहे आणि कमीत कमी 10 ते 12 ओळी माहिती व्यवस्थित लिहायची आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र 2 2026 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्याचा सराव नक्की करा.